नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 22 तारखेला राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे। हलक्या सरी सुद्धा दुपारनंतर काही भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला त्या पाहायला मिळू शकतात। वातावरण उद्याच्या दिवस म्हणजे 22 तारखेला जास्त ढगाळलेलं उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर बघा एक शेड्यूल पाहूया सकाळपासून। 22 जानेवारीला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम ह्या एरियामध्ये सगळ्या ठिकाणी हलक्या सरी किंवा खूप ढगाळलेलं असं वातावरण पाहायला मिळू शकतं। पण सगळे ठिकाणं कुठले आहेत हे देखील लक्षात ठेवा। जळगावमध्ये किरकोळ हलक्या सरी संध्याकाळच्या वेळेला काही मोजक्या भागांमध्ये, नांदेडमध्ये सुद्धा मोजक्या भागांमध्ये, जास्त काही मोठा पाऊस नाही हे लक्षात घ्या। मी प्रत्येक वारंवार व्हिडिओमध्ये हे सांगितले आहे की मोजक्या ठिकाणी हलक्या सरी पण ढगाळलेलं वातावरण सगळ्या ठिकाणी, ह्या दोन्ही गोष्टीचं लक्षात राहू द्या। आता बघा एक एक भाग आपण कसा समजून घेऊयात। उद्या 4 वाजता दुपारनंतर 3:30 किंवा 2:30 ते 4च्या दरम्यान मध्ये 1 तास मागे पुढे ढगाळलेलं वातावरण सक्रिय होईल। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वातावरण हे खूप ढगाळलेलं होणार आहे। 4च्या टायमिंगला सगळीकडे ढगाळलेलं वातावरण झालेलं दिसणारच आहे। आजही बऱ्याच ठिकाणी हलक्या ढगाळलेल्या वातावरणाचा प्रादुर्भाव पाहायला मिळालाय। मागील 2-3 दिवसापासून वातावरण वावटळीचं, अनेक ठिकाणी ढगाळलेलं हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। पण याच्यामध्ये मोठा धाक नाहीये, मोठा पाऊस नाही। 1-2 ठिकाणी अपवाद राहतील। म्हणजे कसा, मागील जे वातावरण बनलं होतं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, शिर्डी, राहुरी, राहता वगैरे भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सटकारा घेऊन आलेलं होतं। पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये किरकोळ ठिकाणी हलक्या सरी राहिल्या। सेम कंडिशन मध्ये हे उद्याचं वातावरण आहे, मोठा धाक नाही। तर तालुके आणि जिल्हे देखील आपण पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। उद्या एक्झॅक्टली बरोबर 4 वाजता भोकरदन तालुक्यामध्ये, देऊळगाव राजांमध्ये, जाफराबादमध्ये किरकोळ हलक्या सरी संध्याकाळच्या वेळेला पडू शकतात। 6-7चा टायमिंग असू शकतो, पण तासानुसार मागे पुढे, कारण की हे अवकाळी संकट आहे। नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी, सर्व दूर नाही, किरकोळ हलक्या सरी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड या भागात देखील समावेश आहे। गंगाखेडमध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी आहेत। अहिल्यानगरमध्ये वातावरण जरा टिकून राहील। मी मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितले की हे इकडे तिकडे ट्रान्सफर व्हायला वातावरणामध्ये जास्त काही वाऱ्याचा जोर नाहीये। दुपारनंतर दिवस मावळता, पण मोठा धक्का नाही। आणि 1-2 दिवस वाऱ्याच्या जोरांमुळे, कारण की स्थानिक वातावरणामध्ये एखादं ढग उतरलं तिथे वाऱ्याच्या अपोजिट बाजूला जोर दाखवतोय। म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रात जर शितोडे सुरू झाले तर इकडे आंबड, घनसावंगी पट्ट्यामध्ये त्याचा जोर वाढतोय, उदाहरणार्थासाठी सांगतोय। तर उद्याच्या दिवस गव्हाचं पाणी थांबवा। 2 दिवस गव्हाचं पाणी थांबवलं तर काही बिघडणार नाही, थांबवाच। आणि एरवी सोलर सिस्टीम चालणारच नाही, उद्या धुकं जास्त आहे। मग परवापासून वातावरण हे मोकळं व्हायला सुरुवात होईल, त्यामुळे तुम्ही तिथून पुढे काम करू शकता। तर बघा हलक्या सरीचं प्रमाण भोकरदन, जाफराबाद, सरळ जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव या भागात आहे। किरकोळ 1-2 ठिकाणी, 10-5 ठिकाणी हा एरिया आहे। लातूर, परभणी, जालन्यासह 1-2 ठिकाणी हा एरिया आहे। इथे हलक्या वगैरे सरी होऊ शकतात। मोठा अपवाद नाहीये, मोठा धक्कादायक पाऊस नाहीये, मोठी सिस्टम नाहीये, फक्त ढगाळलेली परिस्थिती मोठी आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये। इकडे सांगली, पुणे, दक्षिण भागमध्ये किरकोळ, पण पुण्यापासून पलीकड काय म्हणतात बारामतीपासून पलीकडे आहे। बारामतीला तर आहेच, पण इकडे कोल्हापूर, सांगलीला कमी ढगाळलेला आहे। खानदेशला आणि विदर्भाला जास्त ढगाळलेला आहे। त्या तुलनेमध्ये नाशिकला पण आहे, छत्रपती संभाजीनगरला पण खूप ढगाळलेला आहे, अहिल्यानगरला पण खूप ढगाळलेला आहे, आणि मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळलेला आहे। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ भागातही ढगाळलेलं वातावरण खूप आहे। ठीक आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मका झाकण्यासाठी फळ आणावे लागेल। तर बघा झाकण्यासारखी मोठी कंडिशन नाहीये, तुम्हाला झाकायचं तुम्ही बिंदास दाखवू शकता, कारण की एखादा अपवाद तर आहे म्हटलेलं मी सुद्धा आहे। कारण की आता उदाहरणार्थ
जे मागच्या वेळेस झालंय 4-5 गावांना पाऊस पडला त्याच्या अपोजिट जर बघितलं महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी हलक्या किरकोळ सरी पडल्या, नुकसान कोणाचं झालं नाही आणि सेम कंडिशनचं हे वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही झाकूनच ठेवा, माझा हा सल्ला असेल. जरी नाही पडला तरी गावानुसार किंवा तुमच्या रानानुसार हा अंदाज नाहीये, लक्षात घ्या. मोठी कंडिशन नाहीये, पण एखादं ढग थांबलंच आणि तुमच्याच गावावर पडलं ते नुकसानीचा धक्का माझ्यावरती नको. त्यामुळे हे सरळ सरळ सांगतोय. आणि हे बघा, नाही झाकलं तरी मोठं नुकसान करणारी कंडिशन नाहीये, हे लक्षात घ्या. आणि याचा ठराविक ठिकाण म्हणजे हे कुठे जास्त थांबू शकतं हा तालुका जर सांगायचा झाला तर सिल्लोड आहे, भोकरदन आहे, कन्नड आहे, जळगावचे पण दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील तालुके आहेत. याच्यामध्ये सरळ सरळ सांगतोय. आणि नंतर जर दिवस संध्याकाळच्या वेळेला जर बघितलं तर आपण मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आहे, लातूर परिसर आहे, नांदेड पट्टा हा देखील ढगाळलेल्या वातावरणामध्ये जास्त आहे. वाशिम, हिंगोलीचा समावेश अधिक राहील याच्यामध्ये. तर आणखी कुणाच्या कमेंट आहे कमेंट करा. पुन्हा सरळ सरळ या वातावरणाबद्दल 2 मिनिटात परत विषय संपवतो. ढगाळलेलं वातावरण सर्वाधिक जास्त कुठे राहील? जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा. ठीक आहे. आणि त्यानंतर एका त्या पाठोपाठ बीड, गेवराई, माजलगाव पट्टे हे देखील आहे. मग इकडे नागपूरचा जर विचार केला, नागपूरच्या उत्तर बाजूस मध्ये अमरावती उत्तर बाजूस, अकोला बाजूस. ठीक आहे. हलक्या सरी कुठे कुठे पडू शकतात हे देखील लक्षात घ्या. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पैठण, त्यानंतर मंठा, रामनगर हे जे काही भाग आहेत, आष्टी, रिसोड परिसरात देखील, परतूर परिसरात देखील हलक्या सरी होऊ शकतात. जिंतूर पट्ट्यामध्ये होऊ शकतात, बीडमध्ये होऊ शकतात, माजलगावमध्ये होऊ शकतात. अशी परिस्थिती आहे. आणि पुण्यामध्ये पण 1-2 ठिकाणी ढगांचे मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघेल तिथे, त्यामुळे सुद्धा हलक्या सरी होऊ शकतात. अशी परिस्थिती एकंदरीत त्या बाजूची आहे. नांदेड पट्ट्यात सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती आहे. हलक्या गजानन मुरकुट सर आपल्या भागामध्ये पडला तर पडला, एवढं मोठं काही टेन्शन घ्यासारखं नाहीये. आणि एकंदरीत 1-2 गावाचा विषय आहे, सर्वदूर हा पाऊस नाहीये. चला आणखी कोणाच्या कमेंट आहेत? नाशिक जिल्ह्याला सुद्धा धुळीचा धाक आहे. धुळी आणि ढगाळलेलं वातावरण हे बघा, हे पहिले समजून घ्या. 23 तारखेपर्यंत उद्याच्या 22 तारखेला जास्त आहे. 23 तारखेला पुन्हा थोडं बरंचसं कमी होणार आहे ढगाळलेलं इकडे संभाजीनगर, परभणी वगैरे. मग बाकी जिल्ह्यात जास्त काही ढगाळलेलं नाहीये. परत 25-26 ला आणखीन ढगाळलेलं वातावरण होणार आहे. आणि अशाच पद्धतीने हे ढगाळलेलं वातावरण कव्हरअप होत चालेल. आता मी थोडं खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा असा 2-3 भागामध्ये समजून सांगतो, म्हणजे तुमच्या अजूनही लक्षात येईल. हे बघा, नाशिक जिल्ह्याला 2:30-3चा टायमिंग आहे ढगाळलेलं व्हायला. सेम जळगाव आहे आणि खानदेशच्या सगळ्या जिल्ह्यात तालुक्यांना आहे, जिल्ह्यासह आणि तालुक्यासह. तेच वातावरण छत्रपती संभाजीनगर, जालना पण आहे. पुणे जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात होईल का? बिंदास तुमचं सायकलचं जे काय आहे ते चालू द्या, काही धोका नाहीये तुम्हाला. आणि जशी रात्र होईल तसं वातावरण हे कमी पण होऊन जाईल. केस बीडला ढगाळलेल्या वातावरणाची सय्यदसह परिस्थिती आहे, धोका नाहीये. सतीश काळे सर, तुमची कमेंट तुम्ही टाकत राहा, मी वाचण्याचा प्रयत्न करत राहील. खूप कमेंट आहेत, त्या पण घ्याव्या लागतात. संगमनेरला ढगाळलेला आहे. हे बघा, काल तूर मोडली पण काळजी करू नका, बिंदास कामे करा, धोका नाहीये. मी पहिलेच सांगितले धोका नाही. याच्यामध्ये हलका पाऊस पडला, तुरीचं काही वाकडं होऊ शकत नाही 4-2 शितोड्याने, अशी कंडिशन आहे. ती पण तुमच्या गावाच्या नशिबात राहील किंवा नाही हे सांगता येणार नाहीये. पण तुमच्या भागात 1-2च गावाचा अपवाद आहे, हे मात्र नक्की सांगता येईल. जास्त ठिकाणी नाहीये. अहिल्यानगर सुद्धा तीच कंडिशन आहे, मागच्यापेक्षा कमी ताकद आहे, ढगाळलेलं खूप आहे. नाही, सिल्लोडला किरकोळ हलक्या सरी आहेत 4-5 गावांना. ठीक आहे. पुन्हा कमेंट्स, पाथर्डी सुद्धा तीच कंडिशन आहे, सिल्लोड सारखीच. नांदेड, धर्माबादला ढगाळलेलं वातावरण होईल आणि संध्याकाळी विझून जाईल अशी परिस्थिती आहे. सकाळी पहाटे पण ढगाळलेलं वातावरण होईल. बुलढाणा सुद्धा, चिखली भागामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आणि मी परत सांगतोय, खानदेश आणि विदर्भाला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. चला, साक्री गाव, भारमे परिसर आहे, इथे सुद्धा हलक्या 1-2 ठिकाणी वादळी अपवाद आहे. 1-2 गावाचा विषय आहे, तो पण टळण्याचा अंदाज आहे. कारण की वारे तुमच्या भागात अचानकच पश्चिमेकडनं पूर्वेकडनं वाढणार आहेत. कर्जत, अहिल्यानगरला देखील मोठी परिस्थिती नाहीये. बीड, आष्टीमध्ये सुद्धा मोठी परिस्थिती नाहीये, काळजी करण्यासारखं नाही. व्हिडिओमध्ये सरळ सरळ सांगितलंय, मोठा धाक नाही पण ढगाळलेलं खूप आहे. आणि ढगाळलेलं खूप झालंय याचा अर्थ सगळीकडेच पाऊस पडतो असं सुद्धा नाहीये. वातावरण थोडं थंडीचं पण आहे मीडियम मध्ये, आणि ढगाळलेलं वातावरण खूप आहे. तर काळजी करू नका, परिस्थिती मोठी नाहीये, हलक्या वलक्या पावसाची शक्यता आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.